नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 व 2 मध्ये आपण सेतू अभ्यासक्रमांतर्गत काही कृती या व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहोत. तर 1 जुलै ते 5 जुलै हा 5 दिवसाच्या कालावधीसाठी मी हा व्हिडिओ गणिताचा तुम्हाला पाठवत आहे. याच्यामध्ये एकूण 5 कृती आहेत ज्या तुमच्या मागील इयत्तावर आधारित आहेत. तर त्या सर्व संकल्पना समजावून घेऊन स्वयं अध्ययन करून तुम्हाला या कृती वहीमध्ये पूर्ण सोडवायच्या आहेत. या कृतींवर आधारित वेळोवेळी टेस्टसुद्धा घेतली जाईल. तर आता सुरुवातीला आपण कृती क्रमांक 1 कडे वळूया. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला काही संकल्पना दिसत आहेत. तर याच्यामध्ये बघा खालील संख्यांचे पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि नैसर्गिक संख्यांमध्ये वर्गीकरण करा. जसं की नैसर्गिक संख्या 0 पासून सुरू होतात, पूर्ण संख्या 1 पासून सुरुवात होते आणि पूर्णांक संख्येमध्ये सर्व धन, ऋण आणि शून्य संख्येचा समावेश होतो. यानुसार तुम्ही त्या संख्येचं वर्गीकरण करू शकताय. तसंच दुसरा प्रश्न आहे बघा, खालील संख्यांचे सम, विषम संख्या, मूळ संख्या यामध्ये वर्गीकरण करा. तर ही कृती तुम्हाला सोडवायची आहे. यासाठी तुम्ही इयत्ता 9वी आणि 8वीच्या पुस्तकांचा आधार घेऊ शकताय. आता मूळ संख्या म्हणजे काय? त्या संख्येला त्याच संख्येने भाग जात असेल तर ती मूळ संख्या असते. उदाहरणार्थ बघा इथं 2 आहे, 31 आहे. ठीक आहे. तर आता विषम संख्या म्हणजे काय? ज्याला 2नी भाग जात नाही. आणि समसंख्या म्हणजे काय? ज्याला 2नी भाग जातो. उदाहरणार्थ बघा इथं 97 ही विषम संख्या आहे, 11 विषम संख्या आहे, तर 14 ही समसंख्या आहे. तर या पद्धतीनं काही संकल्पना गणितामधल्या तुम्ही मागील इयत्तामध्ये अभ्यासलेल्या आहात. तर आता विद्यार्थी मित्रांनो, काही महत्त्वाचे मुद्दे अभ्यासणार आहोत आपण संचाशी संबंधित. आता संच म्हणजे काय? ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच म्हणतात. संचाला नावे देण्यासाठी साधारणपणे कॅपिटल अक्षरांचा वापर केला जातो, ABCD, आणि त्यातील घटक दर्शवण्यासाठी स्मॉल अक्षरांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ बघा, N ही नैसर्गिक संख्यांचा संच आहे, W ही पूर्ण संख्यांचा संच आहे, तर P हा इंद्रधनुष्यातील रंगांचा संच आहे. आता संच लिहिण्याच्या काही पद्धती आहेत. जसे संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात. प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी 2 लगतच्या घटकांमध्ये स्वल्पविराम देतात. यामध्ये घटकांचा क्रम महत्त्वाचा नसतो. एक घटक एकदाच लिहावा, पण सगळे घटक दर्शवणे आवश्यक असते. उदाहरणार्थ 1 ते 10 मधील समसंख्यांचा संच यादी पद्धतीने पुढील प्रमाणे लिहिता येईल. जसं की A हा समसंख्यांचा संच आहे. तर इथं क्रम निश्चित असावा असं काही नाही आहे. 2, 4, 6, 8, 10 अशा क्रमाने पण जाऊ शकतो किंवा आदलेमधले अंकसुद्धा लिहू शकतो आपण. दुसरं बघा, मॅथमॅटिक्स या शब्दातील अक्षरांचा संच MATHEICH असा लिहितात. तर हे संचाच्या बाबतीत काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. यावर आधारित पुढे जो स्वाध्याय दिलेला आहे तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा बघा स्वाध्याय संचाशी संबंधित आहे. प्रश्न पहिला काय बघा, खालील प्रश्नांचे अचूक पर्याय निवडा. आता या स्वाध्यायामध्ये एकूण 1-2 प्रश्न दिलेले आहेत. प्रश्न पहिल्यामध्ये 3 उपप्रश्न आहेत आणि प्रश्न दुसऱ्यामध्ये 5 उपप्रश्न आहेत. आता हा जो स्वाध्याय आहे त्याला कृती क्रमांक 1 असं नाव द्यायचं आहे आणि तो तुम्ही वहीमध्ये सोडवून ठेवायचा आहे. प्रत्येक कृती वहीमध्ये सोडवणे अनिवार्य आहे. तर हा कृती क्रमांक 1 आहे जो वहीमध्ये तुम्ही सोडवायचा आहे. आता आपण पुढील घटकाकडे वळूया. तर विद्यार्थी मित्रांनो, संचाशी संबंधित आणखीन एक संकल्पना आहे दिलेली इथं. जसं की उपसंच कशाला म्हणायचं? जर A आणि B हे 2 संच असतील आणि संच Bचा प्रत्येक घटक संच Aचा देखील घटक असेल तर संच Bला Aचा उपसंच म्हणतात. आणि हे दाखवण्यासाठी विशिष्ट चिन्हाचा वापर केला जातो. जसं B उपसंच A या चिन्हाने दाखवतात. त्याचे वाचन B उपसंच A असे किंवा B हा Aचा उपसंच आहे असं करतात. उदाहरणार्थ Aमध्ये कोणकोणते घटक आहेत बघा, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. आणि B संचामध्ये काय आहेत? 11, 13 आणि 17. म्हणजे Aमधले सगळे घटक Bमध्ये आहेत. म्हणजे Bमधील प्रत्येक घटक Aचा देखील घटक आहे. म्हणून B उपसंच A असं लिहिलं जातात. मग संचाचे काही गुणधर्म आहेत बघा. प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो. म्हणजेच A हा Aचा उपसंच असतो.
रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो, म्हणजे रिक्त संच फाय या अक्षराने दाखवले जातात. त्यानंतर तिसरा गुणधर्म आहे बघा, ए बरोबर बी, तर ए हा बीचा उपसंच आहे आणि बी हा एचा उपसंच असतो. जर ए आणि बी आणि ए उपसंच बी आणि बी उपसंच ए असेल तर ए आणि बी हे परस्परांचे काय असतात, उपसंच असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, याआधी पण आपण संच कशा पद्धतीने लिहिले जातात, संच कोणत्या प्रकार दुसऱ्याचा उपसंच असू शकतो, हा घटक तुम्ही इयत्ता 9वीला अभ्यासलेला आहात. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, संच लिहिण्यासाठी कॅपिटल अक्षरांचा वापर केला जातो, त्यातील घटक दर्शवण्यासाठी स्मॉल अक्षरांचा वापर केला जातो. एखादा संच दुसऱ्या संचाचा उपसंच आहे, म्हणजेच त्या संचातील सर्व घटक हे दुसऱ्या उपसंचामध्ये असतात. जसं की इथं ए मधले सर्व अंक काय आहेत, बी मध्ये आहेत, किंवा बी मधले सर्व अंक ए मध्ये आहेत, म्हणजे बी हा एचा उपसंच आहे. परंतु ए मधले सगळेच अंक बी मध्ये आहेत का, नाही आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, बी हा एचा उपसंच आहे, कारण बी मधला 11, 13, 17 हे तिन्ही अंक ए मध्ये आहेत. परंतु 11, 13, 17 सोडून उरलेले जे अंक ए मध्ये तुम्हाला दिसत आहेत ते बी मध्ये नाही आहे. त्यामुळे ए हा बीचा उपसंच होऊ शकत नाही. मात्र बी मध्ये असणारे अंक हे ए मध्ये असल्यामुळे बी हा एचा उपसंच आहे असे म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ही कृती तुम्ही वहीत सोडवायची आहे. आता आपण पुढचा घटक अभ्यासूया. पुढच्या घटकामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, परत संचाशी संबंधित हा घटक आहे. जर ए बरोबर 2, 3, 5, 7, 11 या संचाचे कोणतेही 4 उपसंच लिहा असं म्हटलेलं आहे, आणि खालील आकृतीवरून कोणता संच कोणत्या संचाचा उपसंच आहे ते लिहा असा प्रश्न दिलेला आहे. तर हा प्रश्न जे आहे तर त्याच्यामध्ये बघा, डी हा सीचा उपसंच आहे, हे प्रश्नाचं उत्तर आहे. आणि कोणत्या संचाचा उपसंच आहे, म्हणजे डी हा सीचा उपसंच आहे आणि सी हा मुख्य संच आहे. तर आकृतीवरून खालील कोणता संच कोणत्या संचाचा उपसंच आहे ते लिहा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा, खाली एक संख्या रेषा दिलेली आहे आणि संख्या रेषावरमध्ये काय दिलेलं आहे बघा, एक्स बरोबर रेषेवरील सर्व बिंदूंचा संच आहे, वाय बरोबर रेख ए बी वरील बिंदूंचा संच आहे, आणि झेड बरोबर बी सी वरील सर्व बिंदूंचा संच आहे, आणि टी हा किरण बी ए वरील सर्व बिंदूंचा संच आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं इथं संच दिलेला आहे. तर कोणता उपसंच आहे बघा, एक्सच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर रेषेवरील सर्व बिंदूंचा संच आहे, म्हणजे रेषेवरती ए बी सी हे 3 बिंदू आहेत, म्हणजे एक्स या संचामध्ये ए बी सी हे तिन्ही बिंदू येतील. आता वाय बद्दल काय म्हटलेलं आहे, ए बी वरील सर्व बिंदूंचा संच आहे, म्हणजे वाय मध्ये फक्त ए आणि बी हे 2च घटक येतील. आणि झेड कशाबद्दल आहे, बी सी वरील सर्व बिंदू, म्हणजे याच्यामध्ये फक्त बी आणि सी हे 2च बिंदू येणार आहेत. आणि टी म्हणजे काय, बी ए वरील बिंदूंचा संच आहे. म्हणजे साधारणतः एक्स वाय संच वाय, संच झेड आणि संच टी हे तिन्हीही एक्सचे उपसंच आहेत. कारण एक्स दिलेल्या माहितीनुसार एक्स या संचामध्ये ए बी सी या तिन्ही बिंदूंचा समावेश होतो, मात्र वायमध्ये फक्त ए आणि बी, झेडमध्ये फक्त बी आणि सी, आणि टीमध्ये फक्त बी आणि ए या बिंदूंचा समावेश होतो. म्हणजेच थोडक्यात संच वाय, संच झेड आणि संच टी हे एक्सचे उपसंच आहेत असं आपल्याला म्हणता येते. आता पुढील घटक बघा विद्यार्थी मित्रांनो, तर पुढील घटक जो आहे तो बिंदू, रेषा व प्रतल या संबंधित आहे. तर बिंदू, रेषा, प्रतल यांच्या व्याख्या केल्या जात नाहीत, ते भूमितीमधील काही मूलभूत संबंध आहेत. रेषा व प्रतल हे बिंदूंचे संच असतात. जसं की बिंदू, सोप्या भाषेत बिंदू म्हणजे पेन्सिलच्या साहाय्याने कागदावर काढलेला टिंब, ज्याला लांबी, रुंदी व उंची नसते. बिंदू नेहमी इंग्रजीमधील कॅपिटल लेटरनी दर्शवतात, जसं की ए पासून झेडपर्यंत. दिलेल्या सर्व बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा असेल तर ते सर्व बिंदू एकरेषीय बिंदू असतात, अन्यथा ते नैकरेषीय बिंदू असतात. जसं की बघा, रेषा क्यू दिलेली आहे, या रेषेचे वाचन रेषा क्यू असं करतो. आणि आता दुसरी आकृती बघा, या रेषेचं वाचन करण्यासाठी रेषा पी क्यू, रेषा आर क्यू किंवा क्यू पी, म्हणजे आकृती क्रमांक 2 मधील एकच रेषा आपल्याला 3 बिंदू दिलेला असल्यामुळं 3 प्रकारे वाचता येते. आता प्रतल म्हणजे काय बघा,
एक असा सपाट पृष्ठभाग जो सर्व दिशेला अमर्यादित असतो, म्हणजे कोणत्याही सपाट पृष्ठभागाला प्रतल असं म्हणतात. म्हणजे याच्यावरून तुम्हाला संकल्पना स्पष्ट झाल्या असतील. बिंदू म्हणजे पेन्सिलनं काढलेला एक टिंब, ज्याला कुठल्याही कॅपिटल अक्षरांनी आपण दर्शवू शकतो. रेषेमध्ये एक सरळ रेषा असते आणि दोन्ही टोकाला बाणाचं चिन्ह असतं. रेषेचं नाव आपण एक अक्षरी, दोन अक्षरी दोन्ही पद्धतीने लिहू शकतो. रेषेचं नाव आपण स्मॉल अक्षरांनी सुद्धा दर्शवू शकतो आणि कॅपिटल अक्षरांनी सुद्धा दर्शवू शकतो. आणि प्रतल म्हणजे काय, तर एक सपाट पृष्ठभाग की जो चारी बाजूने अमर्यादरित्या वाढत जातो. आत्ता जे आपण मुद्दे बघितले, बिंदू, रेषा, प्रतल, यावर आधारित आता तुम्ही हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. स्वाध्याय सोडवणे अनिवार्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढची कृती समजून घेण्यासाठी आपण काही संकल्पना पुन्हा एकदा अभ्यासूया. बिंदूचे निर्देशक आणि अंतर म्हणजे काय. तर खाली एक संख्यारेषा दिलेली आहे बघा. या संख्यारेषेमध्ये ABCOD आणि E बिंदू आहे. प्रत्येक अक्षर हे एक अंक दर्शवते. जसं की A हा बिंदू -5 दर्शवतो, B हा -3 दर्शवतो, C हा -2 दर्शवतो, D हा 1 व E हा 3 हा बिंदू दर्शवतो. म्हणजे येथे D बिंदूचे रेषेवरील एक ही संख्या दाखवते, म्हणजे एक ही बिंदू Dचा निर्देशांक आहे असं म्हटलं जातं. दोन बिंदूमधील अंतर काढणे, त्या बिंदूच्या निर्देशांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान संख्या वजा करणे होय. म्हणजे आता A आणि C मधलं निर्देशांक काढायचं असेल तर त्याच्यामध्ये मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची असते, वजा करायची असते. तर याच्या पुढं बघा, आता Aचा निर्देशांक काढण्यासाठी काय केलेलं आहे तर इथं बघा, A आणि B मधलं निर्देशांक काढायचं असेल तर Aचा निर्देशांक आहे -3 आणि Bचा आहे -5. आता ऋण निर्देशांकमध्ये बघा, जसजसं डावीकडे जाऊ तसतसं संख्यांची किंमत कमी होत जाते. मग -3 मधून -5 वजा केलं की ऋण ऋण धन होईल. मग -3 + 5 म्हणजे उत्तर किती येणार आहे, 2. म्हणजे दोन बिंदूमधील अंतर हे त्यांच्या निर्देशांकांपैकी मोठ्या निर्देशांकातून लहान निर्देशांक वजा केल्यावर मिळते. कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर हे ऋणोत्तर वास्तव संख्या असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात ठेवायचं आहे कोणत्या बिंदूचं निर्देशांक कोणता अंक आहे. आणि दोन बिंदूतील अंतर काढण्यासाठी मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची आहे, वजा करायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्या दोन बिंदू दरम्यानचं अंतर मिळतात. अगदी हा भाग तुम्ही इयत्ता 6वी-7वीला देखील अभ्यासलेला आहात. आता लक्षात ठेवा, दोन्हीही धनसंख्या असतील तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून तुम्ही उत्तर मिळवू शकता. मात्र दोन्हीही ऋण संख्या असतील तर लक्षात ठेवा, जी उजवीकडील संख्या असते ती डावीकडील संख्येपेक्षा मोठी असते. त्यामुळे उजवीकडील संख्येतून डावीकडील संख्या काय करायची, वजा करायची. आता आपण आणखीन काही संकल्पना पाहूया. तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील संकल्पना आहे दरम्यानता म्हणजे काय. जर PQR हे एकरेषीय भिन्न बिंदू असतील तर खाली दिलेल्यांमध्ये 3 दरम्यानता आवश्यकता आहे. जसं की पहिल्या आकृतीमध्ये बघा, बिंदू Q हा P आणि R यांच्या दरम्यान आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, बिंदू R हा P आणि Q यांच्या दरम्यान आहे. आणि तिसरं बघा, बिंदू P हा R आणि Q यांच्या दरम्यान आहे. म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान असणारे निर्देशांक किंवा बिंदू आपल्याला ओळखायचे आहेत. हे दर्शवण्यासाठी बघा, P', Q', R या चिन्हाने ते दर्शवले जातं. तर रेषाखंडाचा मध्यबिंदू म्हणजे काय बघा, की जो दोन बिंदूंच्या दरम्यान असतो आणि त्याच्यामुळे दिलेल्या रेषाखंडाचे समान दोन भाग होतात. जसं की बघा, इथं AB या रेषाखंडाचा M हा मध्यबिंदू आहे आणि M या मध्यबिंदूमुळे AM व MB असे त्याचे समान दोन भाग झालेले आहेत. म्हणजे M हा ABचा काय आहे, मध्यबिंदू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्हाला स्वाध्यायामधले 3 प्रश्न दिसत आहेत. हे 3 प्रश्न बिंदू, रेषा, प्रतल, दरम्यानता, दोन बिंदूंमधील अंतर काढणे या घटकावर आधारित आहे. हा तुमचा तिसरा स्वाध्याय आहे जो तुम्ही वहीमध्ये पूर्ण सोडवायचा आहे. लक्षात ठेवा, या पूर्ण व्हिडिओमध्ये जिथं जिथं स्वाध्याय असं हेडिंग लिहिलेलं आहे ते सर्व स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये पूर्ण करून ठेवायचे आहेत. ठीक आहे. गणिताला तुम्ही सेपरेट वही घालायची आहे आणि त्याच्यामध्ये जितक्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय तुम्हाला दिसत आहेत आणि त्या स्वाध्यायाच्या प्रश्नोत्तरांची आपण चर्चा देखील, म्हणजे त्याच्याशी संबंधित घटकाची चर्चा देखील केलेली आहे. अधिक रेफरन्ससाठी तुम्ही
मागच्या वर्षीचं 9वीचं पुस्तक वापरू शकताय किंवा दीक्षा ॲपचा वापर करू शकताय. मात्र हे सर्व स्वाध्याय तुम्ही तारीख लिहून वहीमध्ये सोडवणं अनिवार्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढच्या कृती क्रमांक 5कडे वळूया. कृती क्रमांक 5 सोडवण्याआधी आपण काही संकल्पना समजावून घेऊया. जसं की कोनांच्या जोड्या. पहिला आहे बघा संलग्न कोन किंवा लगतचे कोन. जेव्हा दोन कोन हे संलग्न असतात तेव्हा ते दोन कोनामध्ये सामायिक शिरोबिंदू असतो, एक बाजू सामायिक असते आणि अंतर्भाग विभिन्न असतात. बघा संलग्न कोन किंवा लगतचे कोन कुणाला म्हणायचं? जसं की AOC या कोनामध्ये BO मुळे काय झालेलं आहे, त्याचे समान दोन भागामध्ये विभाजन झालेले आहे. आता या BO मुळे AOB हा एक कोन तयार झाला आहे आणि कोन BOC हा एक कोन तयार झाला आहे. या दोन्ही कोनामध्ये OB ही सामायिक बाजू आहे आणि O हा सामायिक शिरोबिंदू आहे. मात्र त्यांच्या अंतर्भाग BO मुळे काय झालेले आहे, विभिन्न झालेले आहे, विभक्त झालेले आहे. तर अशा प्रकारचे आकृतिबंध असेल तर त्याला तुम्ही संलग्न कोन किंवा लगतचे कोन म्हणणार आहात. तर पुढे बघा रेषीय जोडीतील कोन कुणाला म्हणायचं? अगदी इयत्ता 8वीपासून सुद्धा तुम्ही शिकलेला आहात. जेव्हा संलग्न कोनांच्या जोडीमधील दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते तेव्हा ते रेषीय जोडीतील कोन असतात. म्हणजेच प्रत्येक रेषीय जोडीतील कोन हे संलग्न कोन असतात, परंतु प्रत्येक संलग्न कोनांची जोडी ही रेषीय जोडीतील कोन असतेच असं नाही. तर आता बघा आकृती 1 आणि 2 मध्ये बघा, तर याच्यामध्ये जेवढे संलग्न कोन दिलेले आहेत त्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश येत असेल तर ते रेषीय जोडीतील आहेत. मात्र 180 अंशपेक्षा जास्त किंवा 180 अंशपेक्षा कमी जर माप येत असेल तर ते रेषीय जोडीतील कोन होणार नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील संकल्पना समजावून घेऊया. पूरक कोन कुणाला म्हणायचं? जेव्हा दिलेल्या कोनांच्या जोडीमधील दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते तेव्हा ते परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणजेच प्रत्येक रेषीय जोडीतील कोन हे पूरक कोन असतात, परंतु प्रत्येक पूरक कोनांची जोडी ही रेषीय जोडी असतेच असं नाही, जसं की आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे. आता कोटी कोन कुणाला म्हणायचं? जेव्हा दिलेल्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्यावेळी ते परस्परांचे कोटी कोन असतात. जसं की आकृतीमध्ये दिलं आहे 60 अधिक 30 किती होतं सांगा? 90 अंश होतं. 40 आणि 50 90 अंश होतं. म्हणजे दिलेल्या आकृतीमधले सर्व कोनांच्या जोड्या ह्या कोटी कोनाच्या आहेत. आता विरुद्ध कोन कुणाला म्हणायचं? जेव्हा दिलेल्या दोन्ही कोनांच्या बाजूंपासून विरुद्ध किरणाच्या दोन जोड्या तयार होतात तेव्हा ते परस्परांचे विरुद्ध कोन असतात. जसं की आकृतीमध्ये AOB आणि COB हे परस्परांचे विरुद्ध कोन आहेत. त्यांचा शिरोबिंदू O हा सामायिक आहे. तसंच AOC आणि DOB हे सुद्धा विरुद्ध कोन आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला लक्षात ठेवणं काय काय अपेक्षित आहेत? पूरक कोन कुणाला म्हणायचं? कोटी कोन ओळखता आलं पाहिजे, विरुद्ध कोनांच्या जोड्या ओळखता आल्या पाहिजेत, संलग्न कोनांच्या जोड्या ओळखता आल्या पाहिजेत. तर ठीक आहे, या पद्धतीनं या सर्व संकल्पना तुम्ही समजवून घ्यायच्या आहेत. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहून सर्व संकल्पना समजून घ्या आणि दिलेल्या सर्व कृती पूर्ण करा. आता ज्या संकल्पना पाहिली त्याच्यावरती आता पुन्हा एक स्वाध्याय दिलेला आहे, तो स्वाध्याय तुम्ही वहीत पूर्ण करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्वाध्याय सोडवण्यासाठी सोपं जावं यासाठी मी परत कोणकोणते स्वाध्याय सोडवायचे आहेत त्याच्या ह्या क्लिप्स व्हिडिओच्या शेवटी घातलेल्या आहेत. हे सर्व स्वाध्याय तुम्ही वहीत सोडवायचं आहे. पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये ब्रिज कोर्समधील पुढच्या घटकासह भेटूया. धन्यवाद.